सत्य इतिहासाचे महानाट्य छत्रपती शंभूराजे हे पाहण्याचे पुरोगामी संघटना व उपनगराध्यक्ष प्रशांत निकम यांचं आव्हान पाहूया. जय जिजाऊ. आज प्रत्यक्ष छत्रपती राजे संभाजी नाटकाचा स्वतः रिहर्सल बघितली. जी रिहर्सल बघितली मनापासून फार आवडली. आमची जी इच्छा होती की सत्य इतिहास लोकांसमोर यावा. सिरियलच्या नाटकाच्या माध्यमातून सत्य इतिहास लोकांपुढे मांडलेला आहे, त्याबद्दल कुठलंही दुमत नाही. फक्त आजकाल जे चाललंय, पोक्षे काय म्हणतो, बाबा बागेश्वर काय म्हणतो, हे जे खोटा इतिहास लोकांपुढे मांडला जातो आहे तो थांबवण्याचा छोटासा प्रयत्न आमचा होता. तसं होऊ नये आणि कोणीही प्रयत्न करू नये याकरता आम्ही मनापासून प्रयत्न केला. याच्या मागे कुठलंही राजकारण नाही. हा अराजकीय प्रयत्न आहे. फक्त महामानवांची कुठेही अवहेलना होऊ नये हेच मनापासून प्रयत्न आहे. आम्हाला कार्यक्रम फार चांगला आवडला. आयोजकांचे मी मनापासून आणि दिग्दर्शक जे आहेत त्यांचंही मनापासून अभिनंदन करतो. जय जिजाऊ, जय श्री. सर्वप्रथम मी संपूर्ण टीमचं मनापासून खूप कौतुक करतो. लहान कला म्हणजे लहान वय, सगळ्यात लहान वयाचे पुण्याचे संभाजी महाराज मुंबईचे पण आलेले, त्यांनी पात्र केलेले. कुठल्याही प्रकारचा लाईट इफेक्ट, कुठल्याही प्रकारची साऊंड सिस्टम नसताना सुद्धा अंगावर शहारे येतील अशा प्रकारचं या ठिकाणी सादरीकरण झालं. आणि आम्हाला काही मेसेज मिळाला होता की सदरील पात्रामध्ये काही इतिहासाची मोडतोड झालेली. त्याच्या अनुषंगाने हे एक फक्त आमचं एक संपूर्ण पुरोगामी टीमचं एक सेन्सॉरशिप होती की कुठल्याही प्रकारचं या ठिकाणी नंतर माफी मागे किंवा नंतर आपण त्याच्यावरती गुन्हे नोंद करा, या चुकीच्या गोष्टी टाळण्यासाठी आम्ही पहिले हे चाचपणी केलेली आहे. आणि खरंच कौतुक करावं जेवढं कमी आहे. आणि याच्यात सगळ्यात मोठा सहभाग जैनिक फाउंडेशन आणि संस्कृती फाउंडेशनचा आहे की त्यांना एक नवीन चान्स दिला. आणि हे नाटक पहिले आमच्याकडे आलं होतं की तुम्ही याचं सादरीकरण करा, पण नेमकं आम्ही उद्या सकाळी 8 वाजता भगवा चौक येथे छत्रपती संभाजी महाराज यांच्या शिल्पाचं भूमिपूजन करतोय. एक 11 फुटाचा मोठा पुतळा आपण आणि शिल्प आपण आणतोय. तर संपूर्ण योगदान आम्ही त्या शिल्पासाठी करत असल्यामुळे आम्ही हे नाटक हरीश भाऊंना सांगितलं की म्हटलं तुम्ही अजून दादांकडे दावटल्यास त्याचे सहकार्य मिळेल. तर खरं त्यांनी दोघांनी सहकार्य केलं म्हणून त्याचे 2 उद्या हे होणार आहेत, एपिसोड होणार आहेत. तर माझी अंमळीच्या जनतेला, अंमळी नगर परिषद उपनगराध्यक्ष या वतीने सगळ्यांना विनंती आहे, आमंत्रण आहे की संपूर्ण परिवाराने सहकुटुंब सगळ्यांनी या नाटकाचा आनंद घ्यायचा. आणि जे शौर्य आहे छत्रपती संभाजी महाराजांचं, पराक्रम आहे, त्यांची बुद्धी आहे, त्यांच्यावर त्यांनी स्वराज्याचे रक्षण जे केलेले याची सर्वचा सर्व पात्रता आणि पात्र या ठिकाणी समोर दिसतं, सादर होतं. त्याचा एक 14 मे हा एक पवित्र दिवस आहे. त्या दिवशी या सर्वांनी या नाटक आवर्जून बघायला यावं अशी आमची सर्वांकडून विनंती आहे. धन्यवाद. आणि विशेष फक्त गडकरी, जे पुण्यामध्ये गडकरीचा जो पुतळा संभाजी ब्रिगेडने काढला, कारण की संभाजी राजांविषयी अतिशय ललित साहित्यकारांनी काही ना काही लिहिलेलं होतं आणि त्याच्यावर निषेध म्हणून आम्ही तो क्रिया केली होती. तर अशा काही ललित साहित्यकारांना घेऊन आपण काही पटनाट्य करत नाहीत ना, जेणेकरून समाजामध्ये, युवांमध्ये संभाजी राजांची प्रतिमा आहे मलिन होऊ नये याच्यासाठी हे आम्हाला कलाकारांनी देखील संधी दिली. आणि विशेष म्हणजे पोलीस निरीक्षकांनी देखील संधी दिली. तरी मनपूर्वक मनापासून पोलीस निरीक्षकांचा असो आणि सर्व कलाकारांचा असो मी मनपूर्वक आभार मानतो. आणि अंबनेरच्या पूर्ण जनतेला मी आव्हान करतो, नक्की जास्तीत जास्त संख्येने या नाटकाला आपण उपस्थिती द्यावी.